कॉर्पोरेट कंपनीतील जिहाद प्रकरणी ऑपरेशनल मॅनेजर एचआरला आज कोर्टात हजर केलं जाईल। फरार आरोपी निदा खानच्या मागावर पोलिसांची पथक आहेत। निदा खाननं लॅपटॉपमधील आणि मोबाईल डेटा नष्ट केल्याचा संशय। निदा खान विशिष्ट धर्माचा पेहराव आचरणाचं ट्रेनिंग द्यायचा, तर निदा खानच्या अटकेनंतर अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे। निदा खानचे पीडित महिला कर्मचाऱ्यांना विशिष्ट धर्माचा पेहराव आणि आचरणाचं ट्रेनिंग देत असल्याची माहिती आहे। तर नाशिकच्या कॉर्पोरेट कंपनीतील जिहाद प्रकरणी आज या सगळ्यांना कोर्टात हजर केलं जाणार अशी माहिती सध्या समोर येते। ऑपरेशनल मॅनेजर आणि एचआरला आज कोर्टात हजर केलं जाईल। फरार आरोपी निदा खानच्या मागावर पोलिसांची पथक आहे। निदा खानचा तपास सध्या लागत नाहीये। निदा खानचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। निदा खाननं लॅपटॉपमधील मोबाईल आणि डेटा नष्ट केल्याची माहिती सध्या समोर येते। असा संशय पोलिसांना आहे। विशिष्ट धर्माचा पेहराव आणि आचरणाचं ट्रेनिंग द्यायचा अशी माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटोर यांच्याकडून। किरण, आज ऑपरेशनल मॅनेजर आणि एचआरला कोर्टात हजर केलं जाईल, काय अधिक माहिती? अंकिता, या धर्मांतर प्रकरणात वेगवेगळे खुलासे आता दिवसेंदिवस होताना आपल्याला बघायला मिळते आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची सुद्धा स्थापना केलेली आहे। महिलांचं लैंगिक अत्याचार, मानसिक छळ आणि धर्मांतर या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत नाशिक पोलिसांनी 6 संशयितांना हे ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीने या टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला सुद्धा जे एसआयटी कडनं ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्याच अधिकाऱ्याची म्हणजे जे अश्विनी चेनानी खरं तर यांची आज पोलीस कोठडी संपत आहे, त्यामुळे त्यांना आज न्यायालयामध्ये जे हजर केलं जाणार आहे। ह्या ज्या पीडित महिला आहेत त्या वारंवार या अश्विनी चेनानीकडे तक्रार केलेली होती, पण अश्विनी चेनानी यांनी या तक्रारीचं दखल घेतली नाही असा आरोप त्यांच्यावरती आहे आणि त्यामुळे त्यांना 2-3 दिवसांपूर्वी अटक केलेली होती आणि त्यांना 2 पोलीस कोठडी आता मिळालेली आहे। आज त्यांची पोलीस कोठडी संपणार आहे, त्यामुळे मागच्या 2 दिवसांमध्ये काय काय नेमकं एसआयटी कडनं या सगळ्या संदर्भात तपास केले गेलेला आहे ते आज जे एसआयटी कोर्टामध्ये मांडू शकतात आणि आज नेमकं कोर्टामध्ये अश्विनी चेनानी संदर्भात काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसरीकडे मात्र निदा खान मात्र अद्याप फरार आहे। मागच्या अर्धा दिवसांपासून निदा खान फरार आहे। निदा खान सुद्धा याच कंपनीत काम करायची आणि निदा खानवरती सुद्धा हे जे संशयित आरोपी अटकेत आहेत त्यांना मदत केल्याचा आरोप आहे। ती गेल्या अर्धा दिवसांपासून हे फरार आहे। तिच्याही शोधासाठी एसआयटी कडनं 2-3 पथकं हे तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे नेमकं निदा खान सापडत असल्याने निदा खान कुठं आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न जे उपस्थित होत आहेत, कारण निदा खान मिळाल्यावरती आणखीन काही धक्काधक एकूणच खुलासे या सगळ्यामध्ये होतील असा अंदाज आहे। पण आम्ही लवकरच निदा खानला हे शोधू आणि पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। पण आज या अश्विनी चेनानीला मात्र कोर्टामध्ये जे हजर केलं जाईल, त्यामुळे अश्विनी चेनानी संदर्भात आज कोर्टात काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित किरण, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।